तर बघा मैत्रिणींनो, आज आपण टोमॅटोची चटणी अशी भन्नाट करणार आहोत की त्याची चव आंबट, गोड आणि तिखट अतिशय सुंदर अशी टोमॅटोची चटणी आज आपण करणार आहोत। तर भाकरीसोबत, चपातीसोबत फार सुंदर लागते। एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून पहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे पण सांगा। चला तर मग आपण सुरू करूयात। तर पहिल्यांदा बघा, मी मोठे 4 टोमॅटो घेतलेत। तर टोमॅटो अगदी पिकलेले लालबुंद असावेत आणि 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। तर टोमॅटो आणि कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक। आता कढई मी गॅसवरती तापायला ठेवली, त्यामध्ये आता 2 ते 3 चमचे आपण तेल घालणार आहोत। आता तेल तापलं की पहिल्यांदा घालणार आहोत त्यामध्ये मोहरी चांगली तडतडली की मग घालायचे जिरे, नंतर हिंग घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण नंतर घालणार आहोत त्यामध्ये भरपूर असा लसूण। तर लसूण मी सोलून बारीक चिरून घेतलेला आहे। मस्त लसणाचा फ्लेवर येतो चटणीला। आता तो गोल्डन झाला की त्यामध्ये घालायचा आहे कांदा। आता कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतायचा आहे। तर मंद गॅसवरती आपण कांदा परतून घेऊयात। आता या चटणीला तेल थोडंसं जास्त असलं तर चटणी खूप छान लागते आणि चटणी थोडीशी आपण ओलसर असली म्हणजे खूप मस्त लागते अगदी खायला, जास्तही कोरडी करायची नाही। आता मंद गॅसवरती हलकासा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपण कांदा परतला की त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद, नंतर घरचं लाल तिखट, तुमच्या तिखट खाण्याच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट टाका, नंतर बेडगी मिरची पावडर टाकायची रंगासाठी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात। अगदी साधी सोपी अशी ही टोमॅटोची चटणी आहे, पण इतकी भन्नाट लागते की खूप मस्त त्याची चव होते, आंबट, गोड आणि तिखट। तर आता हे चांगलं असं परतून घेतलं आहे तेलामध्ये। आता आपण टाकणार आहोत चिरलेले टोमॅटो। तर मंद गॅसवरती आता हे सगळं एक मिक्स करून घ्यायचं आहे। आता जसं जसं आपण परतू तसं तसं टोमॅटोला हलकंसं पाणी सुटायला लागतं, कारण पिकलेले टोमॅटो आहेत ते। आता आपण वरून पाणी घालणार नाही आहोत, त्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच आता हे टोमॅटो आपण शिजवून घेणार आहोत। तर हलकंसं आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यावरती ठेवणार आहोत झाकण। पूर्ण पॅक झाकण ठेवून 2-1 मिनिटांनी आपण बघूयात। तर बघा, हलकंसं पाणी सुटलेलं आहे त्याला। पुन्हा थोडंसं हलवून पुन्हा आपण झाकण लावून ठेवायचं आहे। आता हे टोमॅटो अगदी स्मॅश होतील अशा पद्धतीचे आपल्याला शिजवायचे, म्हणजे छान लागतात, त्यामध्ये जास्त फोडी नाही दिसल्या पाहिजेत। तर हलवून घेऊन पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे। आता बघा, छान असं भरपूर पाणी सुटले। आता त्या पाण्यामध्येच टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे। म्हणूनच टोमॅटो छान रसरशीत आणि ताजे घ्या, म्हणजे त्याच्याच पाण्यामध्ये ते शिजले जातात चांगले। तर बऱ्याच जणांना आंबट आणि गोड ही चव आवडते, त्यामुळे ही चटणी तर सगळ्यांनाच आवडेल। ज्यांना आवडत नाही तर त्यांनी काय करायचं आहे, आपण गोड म्हणजे गूळ घालण्याच्या अगोदरच ही चटणी थोडीशी बाजूला काढून ठेवायची। तर आता झाकण ठेवूनच आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची, तर पूर्ण पाणी थोडंसं आटेपर्यंत। तर आता टोमॅटो छान अशी शिजलेले आहेत। आपण आता त्यामध्ये घालणार आहोत 2-3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घातला आहे, म्हणजे दाताखाली अगदी शेंगदाणा आला की टोमॅटोची चटणी ही छान लागते। आणि अगदीच जर ओलसर ठेवायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरीसुद्धा चालेल, कारण शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर ही थोडीशी कोरडी होते। आता आपण गूळ घालण्याच्या अगोदर ज्यांना गोड आवडत नाही तर मी 1 वाटीभर ही चटणी बाजूला काढून ठेवते आणि 1 वाटीभर तशीच कढईमध्ये ठेवलेली आहे। आता 2 ते 3 चमचे आपल्याला जसं गोड आवडत असेल तसं आपण त्यामध्ये गूळ घालायचा आहे। गूळ नसेल तर साखरही तुम्ही घालू शकता, म्हणजे याची चव पण खूप सुंदर लागते, खूपच छान लागते।
तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आता गूळ चांगला विरघळला त्यामध्ये की छान कोथिंबीर टाकायची, हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं मिक्स करायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. तर आता एका प्लेटमध्ये आपण ही चटणी काढून घेऊयात. तर बघा, मस्त अशी आपली गरमागरम आंबट गोड तिखट चवीची ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. तर ही मस्त भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते. तर आता त्यावरती कोथिंबीर बारीक चिरलेली. तर ही टोमॅटोची चटणी तुम्ही घाईच्या वेळेस किंवा भाजीला जर काही नसेल तर अगदी ऐन वेळेस 5 ते 10 मिनटातच तुम्ही ही चटणी तयार करू शकता आणि डब्याला देऊ शकता. तर तुम्हाला ही चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.